वृषालीकडे जाऊयात, काही अपडेट्स आलेले आहेत. वृषाली, सर, एक अनपेक्षित निकाल आता आपल्या हाती येतोय. तो निकाल आहे मुंबईमधला. मुंबईमध्ये MIMनं आपलं खातं उघडलेलं आहे. वॉर्ड क्रमांक 223 मधून वकार उन्निसा अन्सारी या विजयी झालेल्या आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. MIM जोर मारू पाहत होतो, त्या पद्धतीनं प्रचार सभा सुद्धा काही मुस्लिम बहुल भागामध्ये MIMने घेतलेल्या होत्या. आणि आपण या ठिकाणी पाहताय मुंबईमध्ये MIMनं आपलं खातं उघडलेलं आहे. वॉर्ड क्रमांक 223 मधून वकार उन्निसा अन्सारी विजयी झालेले आहेत. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. एक जागा आहे, पण MIMची एक जागा म्हणजे MNSने मनसेला ज्याप्रमाणे काही निवडक जागा मिळाल्या तरी तो प्रभाव जास्त गाजवतात, तसं MIMची ही एक जागा हा चंचू प्रवेश नाकारण्यासारखा नाहीये, दुर्लक्ष करण्याजोगा नाहीये. मी मस्केंना विचारतो. मस्केजी, मला आठवतं ज्यावेळी पहिल्यांदा त्यांनी MIMने काही स्थानिक पातळीवरती जेव्हा विशेषतः मराठवाड्यात जागा मिळवल्या होत्या तेव्हा अशोक चव्हाणांनी सुद्धा दखल घेतली होती त्याची. आज मुंबई महापालिकेत एक नगरसेवक त्यांचा उभा राहिला. तुम्ही याकडे कसं बघता, या प्रवेशाकडे? खरं तर एका नगरसेवकावर त्यांच्या थांबणारी घोडदौड नाही आहे. हो, म्हणजे मुंबईचा विस्तार जर तुम्ही पाहिला, पण ज्या पद्धतीने ते विधानसभा निवडणुकीमध्ये MIM आली होती किंवा त्याच्या आधी त्यांचा जो प्रचार सुरू होता तो या मधल्या काळामध्ये काहीसा थंडावल्यासारखा दिसत होता. आणि त्यामुळे त्यांनी यावेळेलाही अतिशय सिलेक्टिव्ह ठिकाणीच नगरसेवक उभे केले होते. हो, त्यामुळे खरं तर त्यांना याच्यापेक्षा पुढे मुसंडी मारता येऊ शकणार होती, पण ती त्यांनी का मारली नाही म्हणजे त्यांनाच माहिती आता. मी विद्याताईंना विचारतो. विद्याताई, MIM सारखं जर का आव्हान उभं राहत असेल, ठीक आहे, आज लगेच काय ते आव्हान नाहीये, एकच नगरसेवक आहे, पण MIM सुद्धा पसरला नाही म्हणायला. तो तुमच्या काळात सुरू झाला होता महाराष्ट्रामध्ये पसरायला, त्यावेळी तुमचा आरोप होता की भाजप त्याला वाढवतोय. आता तुम्ही कसं बघता याकडे? नाही, आमचा अजूनही तोच आरोप आहे की भाजपच MIMला वाढवते. परंतु आता वकार उन्निसा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नगरसेविका, मी नगरसेविका असल्यापासून म्हणजे गेले 15 वर्ष होते, त्यावेळी ह्यावेळेस काँग्रेसने त्यांना का तिकीट दिलं नाही मला कळलं नाही. आणि नाराजीने, त्यांची नाराजी ओळखून MIMने त्यांना संधी दिलेली दिसते. आणि त्या निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या आणि त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे म्हणजे ही खरा हा विजय मला वाटतं काँग्रेसचाच धरायला लागेल. कारण MIMने ते बरोबर शोधून, हां, वकार उन्निसांचा विजय आहे. पण त्या पहिल्यांदा त्या जोगेश्वरीला होत्या, तेव्हा त्या जनता दलात होत्या, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. नंतर काँग्रेसमध्ये त्या लागोपाठ 3 वेळा निवडून आल्या आणि त्यांची सभागृहातली कामगिरी पण अतिशय चांगली होती. आणि चांगल्या बोलणाऱ्या त्या एक काँग्रेसच्या एक कार्यकर्त्या असून त्यांना डावलण्यात आलं आणि MIMने ती संधी घेतली. आणि म्हणून हा MIMचा विजय नसून हा वकार उन्निसा यांचा वैयक्तिक विजय किंवा काँग्रेसचा विजय असं समजेन. अर्थात, पण तरी सुद्धा शेवटी एक शिक्का असतो, शेवटी पक्ष त्यानिमित्तानं चंचू प्रवेश करतो. पुन्हा एकदा वृषालीकडे जाऊयात अपडेटसाठी. वृषाली, सर, एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये शिवसेनेनं 90 गाठलेली आहे. बहुमताच्या दिशेनं सेनेची आता वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आता शिवसेनाच असेल असं दिसू लागलाय. बहुमतापासून शिवसेना फक्त 23 जागा दूर आहे. बहुमताच्या दिशेनं शिवसेनेची वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेनाच असेल असं आता चित्र जे आहे ते हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे. शिवसेना फक्त 23 जागा बहुमतापासून दूर आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबईमध्ये शिवसेना आपला गड राखणार का, याकडे चर्चांना उधाण आलेलं होतं आणि याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर लागून राहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना 25 वर्षापासून आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर कायम ठेवून आहे, त्याच पद्धतीचा विजय यंदा सुद्धा मिळणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 90कडे वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. प्रभाग 218 मधून भाजपच्या डॉक्टर अनुराधा पोद्दार या विजयी झालेल्या आहेत. भाजपचा कौल पाहता येईल. जनतेने जो भाजपला कौल दिलेला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका ज्या होत्या गिरगावमध्ये भाजपने शिवसेनेला हा एक मोठा धक्का या ठिकाणी दिलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी. प्रभाग 218 मधून भाजपच्या डॉक्टर अनुराधा पोद्दार या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. आपण थेट जाऊयात संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमध्ये. मग बोला सर, तुम्ही पण चला तिथे, माझी जागा मी सोडत नाही. चला मराठी घ्या. बोला, काय हवंय आपल्याला? सर, निकाल धक्कादायक नाही आहे, पण शिवसेनेला पॉझिटिव्ह आहे. नाही, धक्कादायक निकाल नाही. कसं, भारतीय जनता पक्षासाठी निकाल धक्कादायकच आहे. 114 जागा जिंकण्याची त्यांची तयारी होती असं मी कालपर्यंत वाचत होतो. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्याच होत्या. पण आकडे पाहाल तुम्ही तर शिवसेना बहुमताच्या दिशेनं वेगानं पुढे चाललेली आहे.
सर पण आपण जर बघितलं तर अनेक दिग्गज नगरसेवक जे होते त्यांचा पराभव झालेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे हे देखील पराभूत झालेत. नेमकं काय कारण वाटतं या पराभवाच्या मागचं? एखाद दुसरा उमेदवार आमचा महत्त्वाचा वॉर्ड रचनेमुळे पडू शकतो. निवडणुकीच्या राजकारणामध्ये कोण कधी जिंकेल कोण कधी पडेल असं सांगता येत नाही. हे दुर्दैव आहे, फणसे पडले हे, पण तरीसुद्धा शिवसेनेचा विजय हा दिग्विजय आहे आणि मोठा विजय आहे. अपेक्षा इतकाच विजय, आम्ही जी अपेक्षा केली होती त्या पद्धतीने विजय होतो आहे. काही निकाल असे देखील आहेत की ज्यांना सेनेतून तिकीट मिळालं नाही, त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली किंवा इतर पक्षात लढली, त्याचा देखील फटका कुठेतरी सेनेला बसला. कदाचित आकडा वाढला असता आणखी. नाही, आकडा जो आम्हाला हवा आहे तो मिळतो आहे. या वेळेला आम्हाला ज्या जागा जिंकायच्या होत्या तो आकडा आम्हाला मिळतो आहे. अजून साधारण 4 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि मग मी तुम्हाला अधिक विस्ताराने सांगू शकेन. पण मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी ज्यांनी विडा उचलला होता त्या सगळ्यांची शाहिस्तेखानाप्रमाणे बोटं छाटली गेलेली आहे. महाभारताचा सुद्धा विषय निघाला, रामायणाचा विषय निघाला. जसं रावणाच्या छाताडावरती कंसाच्या छाताडावरती शिवधनुष्य पडलं उचलताना, तसं ते पडलं आणि शिवधनुष्य आमच्या हातामध्ये. मला काय वाटतं नेमकं काय झालं? बीजेपीने एवढं खरं तर खूप मोठं कॅम्पेन केलं, खूप पैसा होतला. असं आहे की आता तुम्हीच बोलताय पैसा होतला, हे तुम्ही पाहिल्या डोळ्याने, हे चांगलं आहे. सत्तेचा वारेमाप गैरवापर नक्कीच झाला. ज्या पक्षाची सत्ता असते महाराष्ट्रात कुठल्याही राज्यात आणि देशात, त्या राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा ते साधे नेते नसतात. ते संपूर्ण सत्तेचा लवाजमा घेऊन जातात आणि व्यासपीठावरून ज्या घोषणा आणि वचनं देतात ते मुख्यमंत्री म्हणून देतात. ती यावेळेलाही झाली, पण मुंबईच्या जनतेनं काही एक ऐकलं नाही. आणि तुम्हाला आता शिवसेनेनं जे सत्य सांगितलं होतं ते कळलं असेल. आम्ही 60 जागांची जी त्यांना ऑफर केली होती ती किती योग्य होती. त्यांनी म्हटलं की तुम्ही 40 जागा म्हटल्यात, संजय राऊत 40 जागा म्हटलं म्हणून ते आता 50 की पुढे गेले म्हणून सेलिब्रेशन करतात. मग चांगली गोष्ट आहे ना. आम्ही असं म्हणालो होतो की उद्धवजींनी 60 जागा दिलेल्या आहेत, ते दिलदार आहेत. खरं म्हणजे 60पेक्षा कमी जागा दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. बरोबर आहे, चुकीचं का? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आता नेमका होती की घासून नाही ठसून घेणार म्हणून, तर आता तुम्ही बीएमसी वर ठासलेली आहे, पुढे राज्य सरकार आणि केंद्र ठासणार का? शिवसेनेला कशी ठासायची हे सांगायला नको, बरं का? आणि घासमपट्टीवरती आमचा विश्वास नाही, ठासण्यावरच आहे. आणि ही ठासण्याची सुरुवात झाली आहे. सर सगळ्यात जास्त मतदान व्हेंटिलेटर कधी काढणार? कसं असतं, अनेकदा व्हेंटिलेटर आपल्या मर्जीवरती आपण ठेवतो, मुहूर्त पाहावा लागतो व्हेंटिलेटर काढण्याचा. सर मतदानाची टक्केवारी वाढली होती, सगळ्यांना आशा होती का हे वाढलेलं 10% मतदान जे आहे ते भाजपच्या पारड्यात देईल. मात्र नेमकं काय झालं? शिवसेनेला याचा फायदा कोणत्या मुद्द्यांवरती झाला? नाही, शिवसेनेला फायदा हा शिवसेना याच मुद्द्यावर झाला. शिवसेना या नावावरच झाला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख त्याचं नेतृत्व करतायत आणि शिवसेना या मुंबईचा आधार आहे. हे लोकांनी पुन्हा एकदा आपल्या मतदानातून दाखवून दिलं आहे. मराठी मताची एकजूट आहे, मराठी मताची एकजूट आहे. मराठी मतांबरोबरच आपण पाहिलं असेल वॉर्ड वाईज तर आम्हाला गुजराती बांधवांनी मतदान केलं आहे, आम्हाला हिंदी भाषिकांनी मतदान केलं आहे, आम्हाला मुस्लिम बांधवांनी सुद्धा मतदान केलं आहे. या मुंबईत जे जे मुंबईकर म्हणून राहत आहेत मराठी माणसांबरोबर, ज्यांना महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास हवा आहे आमच्या नेतृत्वाखाली, त्या सगळ्यांनी शिवसेनेच्या पाड्यामध्ये भरभरून मतदान केलं आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. नोटबंदी विरोधी लाट आहे, काही असेल लाट, ही लाट शिवसेनेच्या बाजूने एवढंच मी सांगू शकतो. मुख्यमंत्री म्हणत होते की पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आम्हाला युती करायची आहे, त्यामुळे युती देखील त्यांनी तोडली होती. पण आता शिवसेनेला लोकांनी कौल दिला आहे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर. एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पारदर्शकपणे काम करू शकतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये एका उत्तम पारदर्शक अशा विरोधी पक्षाची गरज आहे. आणि विरोधी पक्ष पारदर्शक कसा असावा याची तालीम मुंबईपासून बीजेपीनं आता घ्यायला पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे का भाजपला? नाही, मी भाजपला म्हणत नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी जितके पारदर्शक असावे लागतात तितके विरोधी पक्षसुद्धा तितकाच पारदर्शक असावा लागतो. शेवटी आपल्याला मुंबई असेल, राज्य असेल, देश असेल, हा उत्तम प्रकारे कारभार करून जनतेला चांगलं सरकार द्यायचं असतं. आणि त्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका जी असते
हे अत्यंत योग्य असतं. सर, शिवसेना 100 पार पोहोचते आहे, मात्र मॅजिक फिगरसाठी जी 114 जागांची आवश्यकता आहे तिथे कुठेतरी कमी पडतो आहोत. कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. अपक्ष मनसे मुंबईवरती प्रेम करणारे, मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकावा यासाठी मनापासून अंतःकरणानं ईश्वराकडे प्रार्थना करणारे अनेक राजकीय पक्ष संघटना मुंबईत निवडून आलेल्या आहेत मला असं वाटतं. आणि ते आम्हाला नक्कीच मदत करतील, पण आम्हाला त्याची गरज लागणार नाही. तुम्ही जेव्हा पूर्ण निकाल येतील हातात तेव्हा आपल्याला कळेल. मनसेची मदत घेणार, मनसेची मदत नावं कशाला घेऊ. चला हिंदी. आप बोलिए क्या आप चाहिए आपको अभी. चलो फास्ट. क्या जाना आगे मत जा, लंबे से जूम कर यार. रोने हिंदी. राव साहब, नतीजों में बीजेपी की विफलता के कारण क्या है? देखिए, मैं मेरी विजय की बात विस्तार से कह सकता हूँ. हम क्यों जीते हैं. अगर चुनाव का नतीजा सामने आया है और भारतीय जनता पार्टी की मुंबई ठाणे में पूरी तरह से हार हो गई है, तो उनका विश्लेषण बहुत ही पारदर्शिता से उनके नेताओं ने करना चाहिए. उनके पराभव पराजय के कारण मैं नहीं बता सकता हूँ, लेकिन हमने बार बार बताया कि मुंबई और ठाणे की जनता तो बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका इस राज्य की है. वहाँ के लोगों ने तय किया था कि इस बार बार हम शिवसेना को ही जिताएंगे. आपको लगता है सत्ता का दुरुपयोग हुआ? जरूर हुआ है. हमने इलेक्शन कमीशन के पास इस बारे में हमारी कंप्लेंट भी है. जब किसी राज्य का मुख्यमंत्री, किसी भी पार्टी का हो, मैं ये मानता हूँ कि बीजेपी के मुख्यमंत्री, किसी भी पार्टी का मुख्यमंत्री, मंत्री, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री अगर किसी चुनाव में प्रचार को जाता है तो सिर्फ वो व्यक्ति नहीं रहता, वो मंत्री रहता, मुख्यमंत्री रहता है. आप जो घोषणाएं करते हैं मंच के ऊपर से, वो तो मुख्यमंत्री करते हैं. पूरी तरह से दुरुपयोग इस बार सत्ता का हुआ है शिवसेना को हराने के लिए. लेकिन उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व पर मुंबई और ठाणे की जनता ने विश्वास दिखाया है. हम उनके आभारी हैं. आपने मराठी में कहा कि अब हंसने की शुरुआत हो चुकी है. हिंदी में एक बार बता दीजिए क्या मायने हैं इसके. नहीं, आपने मुझे पूछा क्या है. मुंबई ये सिर्फ एक शहर नहीं है. मुंबई महाराष्ट्र की राजधानी है. मुंबई देश की फाइनेंशियल कैपिटल है. मुंबई में देश के राजनीति में अपने एक महत्व है. मुंबई में पूरा देश बैठा है. पूरा देश जो एक प्रतिबिंब है मुंबई में पड़ता है. तो देश का माहौल क्या है मुंबई से पता चलता है. तो आपने देश का मूड देखा है. मुंबई ने अपने मन की बात कही है. अभी मन की बात आप समझ लीजिए. ठासने की बात अगर है कि हमारे ठासने की बात हो गई थी, लेकिन मुंबई की जनता ने भगवा झंडा लहराकर मुंबई का बॉस, मुंबई का किंग कौन है, उद्धव ठाकरे साहब है, शिवसेना है, यह आप एक बार फिर दिखाया है. आने वाले दिनों में बीजेपी के साथ गठजोड़ की कोई गुंजाइश रहती है या उन्हें विपक्ष में बैठना होगा? ये एक ट्रेनिंग है समझ लीजिए. मुंबई महानगर पालिका में जिस पारदर्शिता की बात भारतीय जनता पार्टी ने की है, हम उनका स्वागत करते हैं. लेकिन कभी भी संसदीय लोकशाही में, लोकतंत्र में एक अच्छा विपक्ष होना और पारदर्शक विपक्ष होना भी बहुत महत्वपूर्ण होता है. और पारदर्शक विपक्ष की भूमिका कैसी होनी चाहिए ये बीजेपी को दिखाना पड़ेगा. सर दोनच. तुला काय पाहिजे? मला इंग्लिशमध्ये. मला इंग्लिश येतच नाही. ठीक आहे, आता मला एक टिकटॅक करा प्लीज. मला कुठे हिंदीमध्ये. मला हिंदी टाहून येत. ठाणेकरांनी जे आहे ते आता शिवसेनेलाच आपला कौल दिलेला आहे. पक्ष नेतृत्वावर जो आहे तो विश्वास मुंबईकरांनी, ठाणेकरांनी दाखवलेला आहे. आणि शिवाय पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सुद्धा संजय राऊत यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की विरोधी पक्षानं पारदर्शक राहावं, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा नेमका कसा अर्थ घ्यावा हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना स्वबळावर येणार असं राऊत यांनी या ठिकाणी ठासून या ठिकाणी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य जे आहे ते आपण
काही क्षणापूर्वी पाहत होतो त्यांनी जो एक विश्वास व्यक्त केलेला आहे की मुंबईमध्ये शिवसेना एका शिवसेनाच येणार आणि स्वबळावर येणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शाहिस्तेखानाची बोटं आता कापली गेलेली आहेत, छाटली गेलेली आहेत असं बोलून संजय राऊत यांनी भाजपवर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे. आणि शिवाय विरोधी पक्ष हा पारदर्शक असावा, भाजप पारदर्शक आहे, सत्तेची सूत्र हाती घेत असताना पारदर्शक होता आणि आता सुद्धा पारदर्शक काम चालू आहे आणि विरोधी पक्षानं पारदर्शक असावं असं सांगत त्यांनी भाजपकडे सुद्धा एक प्रकारे या ठिकाणी बोट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य हे काही क्षणापूर्वी आपण पाहत होतात. शाहिस्तेखानाची बोटं ही कापली गेलेली आहेत असं वक्तव्य राऊत यांनी या ठिकाणी केलेलं आहे. संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढवलेला आहे. प्रसन्न सर, ओव्हर टू यू. अत्यंत दणदणीत आणि खास संजय राऊतांच्या रोखठोक स्टाईलमधून त्यांनी स्टेटमेंट केलेली आहे. त्यांनी 2-4 विधानं महत्त्वाची केलेली आहेत. शाहिस्तेखानाची बोटं कापली, एक पारदर्शक विरोधी सत्ताधारी हवा होता, पारदर्शक तसा एक विरोधक सुद्धा हवा होता, तो आता भाजप तिथे बसणार आहे. इतकंच नाही तर मुंबईचा किंग कोण, तर मुंबईचा किंग उद्धव ठाकरे, मुंबईचा किंग शिवसेना असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अतिशय मूडमध्ये जाणवले संजय राऊत. एक मूडमध्ये आल्यानंतर संजय राऊत जसं बोलतात तसं कोणी विजय झाल्यानंतर बोलेल तसं. इतकंच नाही तर मुंबईचा मूड हा देशाचा मूड आहे. मुंबईने मन की बात कह दी है असं सुद्धा ते म्हणाले. त्यांना सुचवायचं होतं की भाजपच्या विरोधातलं हे पेटलेलं रान मुंबईपासून दिल्लीपर्यंत बघायला मिळेल. आता हे तसं असेल का? हा संजय राऊतांचा केवळ एक अग्रलेखी असा एक उपचार आहे बोलण्याचा? मी पत्रकारांकडे जातो पहिल्यांदा, चावरेंकडे. कसं आहे की राजकारणामध्ये वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा विचार करायला लागतो. संजय राऊत, आता मी पत्रकार आहे, संजय राऊत हे पत्रकार आहेत, पण ते संजय राऊत राजकारणात सुद्धा आहेत, त्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त व्यापक विचार करतात असं मी गृहीत धरतो. आणि तो विचार करून शिवसेनेला आपली भूमिका निश्चित करायला लागेल. मग राज्य सरकारमध्ये राहायचं की नाही, केंद्रात सत्तेमध्ये राहायचं की नाही, किंवा महाराष्ट्रात इतर जिल्हा परिषद आहेत, इतर महानगरपालिका आहेत, तिथे देखील सत्तेची काही गणितं जुळवायला लागतील, तिथे काय काय भूमिका घ्यावी लागेल असा सर्वंकष विचार करायला लागेल. आपण केवळ मुंबईचा विचार केला तरी अद्यापही, म्हणजे या क्षणाला, पुढे काय होईल मला माहिती नाही, पण या क्षणाला तरी अजून शिवसेनेला बहुमत स्वतःच्या बळावर मिळालेलं नाही. मी पाठकांना विचारतो, पाठकजी, शाहिस्तेखानाची बोटं छाटली असं संजय राऊत म्हणाले. माझा प्रश्न एवढाच आहे, शाहिस्तेखान महाराजांच्या सेनेबरोबर जाणार का? नाही, त्यांची मी पूर्ण मुलाखत ऐकली. मला 2-3 मुद्दे मांडायचे आहे की त्याचा एक अर्थ असा निघतो की शिवसेनेबद्दल परत एकदा हे सिद्ध झालेलं आहे की मुंबई आणि ठाण्यापुरतीची पार्टी आहे ती, आणि त्यांचा नंबर 1 वरती आहे, त्याचा मी त्यांना अभिनंदन करतो. ॲट द सेम टाईम मला त्यांनी जे म्हटलं की भारतीय जनता पक्षाला आता विरोधी पक्ष म्हणून पारदर्शकतेने कारभार करायचा आहे, तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष ज्या ज्या राज्यांमध्ये केंद्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून होता त्यांनी जोरदार ठोस अशी भूमिका केली. भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा विरोधी पक्ष म्हणूनच काम करतो, सरकारची हातमिळवणी करून काम करत नाही. किंवा सरकारमध्ये असेल तर सरकारसारखाच वागतो, तर विरोधी पक्षासारखा वागत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या सगळ्या गोष्टी सांगायची आवश्यकता नाही. त्यांचं यश आहे, यशामुळे ते फार जास्त होरून न जाता अशा प्रकारची त्यांनी भाषा करणं हे शोभत नाही. कारण हा मुंबई आणि ठाण्यापुरतीचा पक्ष हेच याच्यातनं सिद्ध होत आहे. पूर्ण महाराष्ट्राचा जर आपण कौल बघितला तर भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू आहे. मुंबईमध्ये देखील आम्ही 31 वरनं 70-75 पर्यंत जात आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं. मी आताच एक महत्त्वाची बातमी इकडे येते. मी थेट जातोय पुण्याला रत्नाकर महाजनांकडे, कारण एक महत्त्वाची बातमी हाती येते. रत्नाकर महाजन सर, तुमचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीनामा दिला आपल्या पदाची अशी माहिती येते. हेच मी मगाशी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की तो परिस्थितीचं भान राखून आणि डोकं ताळ्यावर ठेवून शिवाय नैतिकदृष्ट्या जे आवश्यक आहे ते निर्णय घेत असतो. त्याप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाच्या बाजूनं जो काही कौल आला त्या कौलाचं भान राखून संजय निरुपम यांनी राजीनामा दिलेला आहे. आपण मगाशी आत्मपरीक्षणाच्या गोष्टी बोलत होतो. निम्म आत्मपरीक्षण इथंच झालं आहे असं मानायला काय हरकत नाही. मुंबईच्या पातळीवर तरी संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये काँग्रेसनं निवडणुकीची मोहीम चालवली. पक्षांतर्गत काही कुरबुरी होत्या, काही मतभेद होते, काही तिकीट वाटपावर नव्हते, काही संघटनातल्या पदांच्या निर्णयावरून होते. जे काही होते ते होते. आता त्याच्यात काय म्हणजे उतू गेलेल्या दुधावर शोक करायचं काही कारण नाही. त्या अर्थानं हा संजय निरुपम यांनी निर्णय घेऊन राजीनामा दिलेला आहे. पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत AICC आणि AICCचे पदाधिकारी या बाबतीत योग्य ते निर्णय घेतील. पण संजय निरुपम यांनी आपल्या पातळीवर नैतिक निर्णय घेतला आहे, ही इतर पक्षांना उदाहरण घालून देणारी घटना आहे. हो,
केतकर सर, महाजन सर तुम्ही आमच्यासोबत राज. मी तुर्तास आपले चॅनलचे मुख्य संपादक निलेश खरेंकडे जातो. निलेश, पहिल्यांदा या निवडणुकीने राजीनामा कोणाचा घेतला तर पहिल्यांदा संजय या निरुपमांचा घेतलेला आहे. राजीनामा घेतला गेलेला नाही, तो दिलाय. मुख्यतः संजय निरुपमांनी या ठिकाणी आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याला जे अपयश आलं आहे त्याची जबाबदारी, एक नैतिक जबाबदारी संजय निरुपम यांनी स्वीकारली आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. निश्चितपणे तो तातडीने स्वीकारला जाणार नाही. काँग्रेसची जी पद्धत आहे मुख्यतः त्यानुसार ती स्वीकारला जाईल अशी शक्यता तातडीनं नाही. मात्र उद्या जो विरोधक अंतर्गत जागृत होणार होता त्याला सुरुवातीलाच शांत करण्याचा प्रयत्न हा निरुपमांनी केलाय आणि आता राजीनामा जो आहे तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिलाय. आणि त्यामुळे नारायण राणेंसारखा नेता असेल, गुरुदास कामत असतील किंवा इतर नेते असतील ते उद्या निरुपमांवर थेटपणे तोफ डागायला आता त्यांच्याजवळ संधी नसेल, कारण त्यांनी या अगोदरच राजीनामा पाठवून दिलेला असेल. अर्थात, पण यामुळे हा एक प्रकारे काँग्रेसच्या मानसिकतेला, म्हणजे ठीक आहे संजय निरुपम मुंबई काँग्रेस आहेत वगैरे, पण महाराष्ट्र काँग्रेससाठी सुद्धा, अशोक चव्हाणांसाठी सुद्धा, कारण शेवटी त्यांनी राजीनामा दिला असला तरी तो मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत. शेवटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांवरती सुद्धा एक अर्थानं नैतिक अर्थानं जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पिछेहाट चाललेली आहे. अशोक चव्हाणांना सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल. गेल्या निवडणुकांवर नजर टाकली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर काँग्रेस हा नगर सेवकांच्या मुद्द्यावर नंबर 2चा पक्ष म्हणून होता. नगर अध्यक्षांच्या मुद्द्यावर तो निश्चितपणे 4 नंबरवर असेल संख्येच्या बळावर. मात्र नगरसेवक म्हणून नंबर 2चा पक्ष राखण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं होतं आणि त्यामुळे सध्या तरी अशोक चव्हाण यांच्यावरचा विश्वास हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा कायम आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अशी परिस्थिती येईल अशी शक्यता दिसत नाही. इतकंच नाही, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आपल्या आपल्या भागामध्ये, नांदेड असो, सिंधुदुर्ग असो, जे पॉकेट्स आहेत काँग्रेसचे त्या ठिकाणी काँग्रेस चांगलं करताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे तातडीनं अशोक चव्हाणांवर ही वेळ येईल असं चित्र दिसत नाही. मी मस्केंकडे जातो. मस्केजी, हा राजीनामा समजा स्वीकारला गेला तर मुंबई काँग्रेसच्या दृष्टीने घडामोडी तुम्ही कशा पाहता? संजय निरुपम यांनी जो राजीनामा दिला आहे या राजीनाम्यानंतर त्यांची पराभवाची मानसिकताच दिसून येते. कारण जसं आता निलेशजी म्हणाले की त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण त्याहीपेक्षा ती एका पद्धतीने ते पराभवाकडे चाललेले आहेत आणि त्या मानसिकतेतून त्यांनी तो राजीनामा दिला आहे की काय अशी शंका यायला लागली. कारण पक्षाची पिछेहाट झाली म्हणून राजीनामा इतक्या तातडीने देणं गरजेचं नव्हतं. आधी त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं होतं. त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपण कुठे कमी पडलो याचा पूर्ण अभ्यास करणं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती, मुंबईचे अध्यक्ष म्हणून, आणि ती त्यांनी न करताच थेट राजीनामा दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे हे कुठंतरी पक्ष कार्यकर्त्यांवर याचा वेगळा सिग्नल जाऊ शकतो. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा संजय निरुपमांनी राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसला अतिशय वाईट पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं. संजय निरुपम एक प्रकारे एकलकोंडे म्हणण्यापेक्षा ते एकटे पडले होते. एकीकडे त्यांच्याच ज्येष्ठ सहकारी त्यांच्या प्रचाराला येतील की नाही ही संशय होता. एखादे ज्येष्ठ मंत्री म्हणत होते की हा माणूस माझ्या पात्रतेचा नाही की ज्याच्यावरती मी रागवावं. अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत संजय निरुपम पुढे जात होते. पण त्याच वेळी त्यांचा एककल्लीपणा, स्वतःचा अजेंडा राबवण्याचा मुद्दा, याच्यामुळे सुद्धा गुरुदास कामतांसारखे नेते बाजूला जात होते. या सगळ्याचा परिणाम काँग्रेसचा तोच बघायला मिळाला ज्याची अपेक्षा होती. तुर्तास सध्या आपल्यासोबत आता चर्चेमध्ये आलेले आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर. केतकर सर, शिवसेनेने एक हाती मुंबईमध्ये मारलेली मुसंडी, भाजपची पिछेहाट, पण त्याच वेळी नाशिक पुण्यामध्ये भाजपने घेतलेली ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पिछेहाट, या सगळीकडे आपण कसं पाहताय? याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की संबंध राज्यभर एकाच प्रकारची राजकीय परिस्थिती नाही. जर एकाच प्रकारची राजकीय परिस्थिती असती तर आपल्याला साधारणपणे काहीतरी एक सरासरी त्यातनं चित्र काढता आलं असतं. तसं सरासरी चित्र ह्या आकडेवारीवरनं दिसत नाहीये, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यानंतर त्याच्यातनं सरासरी चित्र निर्माण होऊ नये याचाच अर्थ असा की राजकीय परिस्थिती प्रांतागणिक किंवा शहरागणिक वेगळी आहे आणि ती वेगळी कोणकोणत्या प्रकारची आहे, त्यात कोणते घटक मुख्यतः मतदारांवरती प्रभाव टाकतायत याचा खरोखरच विश्लेषण करण्याची गरज आहे. कारण काही प्रमाणात काही ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की भाजपचा प्रभाव कमी आहे पण मोदींचा प्रभाव त्याच ठिकाणी जास्त आहे. बरोबर. तर काही ठिकाणी असं दिसतंय की मोदींचाही प्रभाव नाही आणि भाजपचाही प्रभाव नाही. काही ठिकाणी असं दिसतंय की एकूण भगव्या
प्रभाव आहे म्हणजे शिवसेना धरली तर. आणि काही ठिकाणी असं दिसतं की काँग्रेस जेवढी 12च्या भावात जाईल असं वाटलं तर तशी गेलेलं नाही, पण मुंबईत मात्र त्यांचा पूर्ण पराभव झालाय. त्यामुळे ह्या सगळ्यातनं एक सर्वसमावेशक असं ती एक चित्र उभं राहील की असा एक कॅनव्हास निर्माण करता येईल असं अजिबात दिसत नाही. आता प्रत्यक्षात ह्या निवडणुकीचे निकाल असेंब्लीच्या निवडणुकांची, लोकसभेच्या निवडणुकांची आणि 2012च्या निवडणुकांची जर आपण तौलनिक पद्धतीने अभ्यास केला तर कदाचित एक ढोबळ चित्र तयार होईल, परंतु त्यातनं 2019ची दिशा स्पष्ट होईल असं नाही. पण केतकर सर, मुंबईमध्ये असं काय आहे शिवसेनेमध्ये की 20-20, 25-25 वर्षाची कारकीर्द असून सुद्धा इथे अँटी इन्कम्बन्सी तयारच होत नाही? अँटी इन्कम्बन्सी खरं म्हणजे तयार झाली आणि ती एका दिशेने गेली असं म्हणता येईल आपल्याला. अँटी इन्कम्बन्सी झालीच आहे नक्की. अँटी इन्कम्बन्सी 2 प्रकारे व्यक्त झाली. मागच्या वेळेला जी व्यक्त झाली त्यात मनसे हा पण एक फॅक्टर होता आणि भाजप हा पण एक फॅक्टर होता. आता यावेळेला भाजप हा एक प्रकारे इन्कम्बन्ट झाला, कारण लोकांनी जसं मागच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला किंवा नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला लोकसभेच्या ठिकाणी असलेली अँटी इन्कम्बन्सी म्हणजे अँटी काँग्रेस ही विधानसभेत सुद्धा व्यक्त झाली, तसं आत्ता इथे महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी पण कॉर्पोरेशनला व्यक्त झाली. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर आहे, पण मला वाटतं अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर एकूणच आपण जरा ओव्हररेट करतो, त्यामुळे आपल्याला कधी कधी अंदाज येत नाही. कारण आता परवा सुद्धा तामिळनाडूमध्ये शशिकलाच्या बाजूने 110 मतं राहिली. जवळजवळ सगळ्या चॅनल्सनी, सगळ्या वर्तमानपत्रांनी, सगळ्या पंडितांनी सांगितलं होतं की पनीरसेल्वमला मिळणार सगळी मतं, सगळेच जण इकडे येणार त्या रिसॉर्टमधून बाहेर पडल्यावर. तसं झालं नाही. याचा अर्थ अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टरमुळे किती महत्वाचा आहे. आता सगळेजण म्हणतात अखिलेश लीडवरती आहे युपीमध्ये, मग तिथे का नाही अँटी इन्कम्बन्सी? त्यामुळे मला वाटतं की अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर ओव्हररेटेड आहे. पण भाजपची पिछेहाट म्हणजे असावी तर किती असावी तर 40-45 जागांनी भाजप पिछेहाट आहे सर्वेमध्ये. आणि लोकांशी सुद्धा बोलताना नंबर 1 शिवसेना असेल, पण भाजप 10 जागांनी जास्तीत जास्त मागे असेल असं सर्वसाधारण मत होतं. त्याला सुद्धा लोकांनी मुंबईमध्ये खोटं पडलं लोकांनी. हा, मुंबईमध्ये हे चित्र होतं, परंतु मुंबईमध्ये हे चित्र कशाच्या आधारे लोक धरत होते की मुंबईतला मराठी टक्का कमी झालेला आहे. हे झालेलं तर उघडच आहे. त्यानंतर मुंबईमध्ये गुजराती मारवाडी ट्रेडिंग कम्युनिटी आहे. बहुतेकसा बिझनेस हा पंजाबी, गुजराती, पारशी, मारवाडी अशांकडे आहे. हे लोक शिवसेनेला मत देतील असं कोणाला वाटत नव्हतं आणि त्यामुळे असं साधारणपणे धरलेलं होतं की 25% 30% फार तर डोक्यावरनं पाणी 35% जर मराठी लोक असतील तर 65% किंवा 70% मराठी माणसाच्या व्यतिरिक्त माणसं मुंबईत आहेत. आणि तेवढी जर माणसं मुंबईमध्ये मराठी माणसाच्या व्यतिरिक्त असतील तर शिवसेनेपेक्षा फार थोड्याफार अंतराळी त्यांच्यात फरक राहील असं चित्र होतं. परंतु ह्यावेळेला असं दिसतंय की पीपल आर नॉट लुकिंग ॲट शिवसेना मिअरली ॲज अ मराठी पार्टी. हा त्यांचा गेन आहे, पण हा त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांना पण हे लक्षात ठेवायला लागेल की आपण केवळ मराठी आयडेंटिटीवरती आता, पण सुदैवाने ते उद्धवच्या लक्षातही आलं होतं म्हणून तो मी मुंबईकर अशी घोषणा करत होता. परंतु त्याला हे कायम लक्षात ठेवायला लागेल की नॉन मराठी ऑडियन्सनी त्याला मोठ्या प्रमाणात दाद दिलेली आहे. मगाशी विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत भाजपचे, त्यांनी एक विधान केलं की ठीक आहे, हा विजय जरी असला तरी याचा अर्थ एकच की शिवसेना हा फक्त मुंबई आणि ठाणे पुरता मर्यादित असलेला एक सब रिजनल पार्टी म्हणूनच आहे. याच्याशी आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून सहमत आहात का? पण कायमच शिवसेना हा रिजनल पार्टी सारखा सब रिजनल मुंबई ठाणे फक्त नाही, मग सब रिजनल असं म्हणता येणार नाही त्यांना. कारण मुंबई आणि ठाणं म्हणजे कल्पना आहे का तुला किती आहे? मुंबई आणि ठाण्याची लोकसंख्या इज इक्वल टू होल ऑफ श्रीलंका. संपूर्ण श्रीलंकेत जेवढी लोकसंख्या आहे तेवढी मुंबई आणि ठाण्याची आहे. मुंबईची जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त, 2.5 कोटीपेक्षा कमी आणि उर्वरित संबंध ठाणे आणि MMRD रिजन. त्यामुळे 2 कोटी म्हणजे अख्खा श्रीलंका या एवढ्या प्रदेशात आहे. आता अख्ख्या श्रीलंकेला जर सब रिजनल म्हणायचं झालं तर गोष्ट वेगळी. मी पुन्हा एकदा वृषालीकडे जातो अपडेटसाठी. वृषाली, काय बातम्या आहेत? एक मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रसन्न सर आता आपल्यापर्यंत पोहोचते. भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेली अशी बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचते. जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. निरुपमांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये त्वरित फेरबदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाई जगताप यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळते. महत्त्वाची आणि मोठी बातमी, भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत राजू सुनावणे, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. राजू, अत्यंत वेगवान घडामोडी घडतायत. एकीकडे निकाल तर दुसरीकडे अध्यक्षपदाचा राजीनामा संजय निरुपम हे देतात काय आणि लगेच भाई जगताप यांची निवड होते काय?
उरशाली निवड नाही म्हणता येईल, पण वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे. कारण संजय निरुपम यांनी आता हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवलेला आहे. एकूण जर पाहिलं तर भाजप सेने पाठोपाठ काँग्रेसचं कुठेतरी यश मिळालं असं वाटलं, तर मात्र काँग्रेसला जे आहे त्या मागील निवडणुकीच्या जागाचा रास्ता आलेला नाही, कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती हार म्हणावा लागेल. आणि यालाच हे संपूर्ण पाहूनच संजय निरुपम यांनी हा राजीनामा दिलेला आहे. एकूण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सुरू होती. अनेक जण नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेले होते आणि संजय निरुपम हे म्हटले होते का मी जो आहे तो संपूर्णपणे काँग्रेसला चांगल्या सीट मिळवून देईल, मात्र ते होऊ शकले नाही आणि आता राजीनामा दिलेला आहे. आणि त्यानंतर आता राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी भाई जगताप यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण मराठी चेहरा आहे, काँग्रेसने हाही प्रयोग करून पाहिला आहे, उत्तर भारतीय चेहऱ्यातून पाहिला होता, मात्र फारसा परिणाम जो आहे तो या निवडणुकीत पाहायला मिळाला नाही. त्यामुळे भाई जगताप यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये याच्यावरती अधिकृतपणे घोषणा होईल. निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये मतभेद आणि मनभेद हे कशा पद्धतीने आहे ते चव्हाट्यावर आलेलेच होते आणि आता त्याच्यामध्ये आता पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजय निरुपम यांनी हा राजीनामा दिलेला आहे, अशी सुद्धा माहिती मिळते. आणि लगेच ही बातमी. धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सना सर, ओव्हर टू यू. याचबद्दल विचारण्यासाठी आपण जाऊयात आपल्यासोबत पांडुरंग मस्के. मस्केजी, भाई जगताप एक असं हे बहुधा पहिल्यांदा, म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही इतक्या वर्षात पाहिलंय का राजीनामा दिला जातो तो लगेच स्वीकारला जातो आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये, आपण ही बातमी ऐकून फक्त 5 मिनिटं झाली होती, भाई जगतापांना आता नेमण्यात आलेलं आहे. भाई जगताप मराठा असणं, मराठी असणं, या सगळ्याचा कॉन्टेक्स्ट तुम्ही कसा बघता? भाई जगतापांना जर अध्यक्ष करायचं होतं तर निवडणुकीच्या आधी जर का केलं असतं तर काँग्रेसला काहीतरी फायदा झाला असता. कारण आत्ताच्या निवडणुकीमध्ये चित्र असं होतं की मराठी मतं आयसोलेट होतील की काय, अशा पद्धतीने शिवसेनेची रणनीती होती. बरोबर आहे. आणि तिला काउंटर करण्यासाठी उत्तर भारतीय मतदार जे आहेत ते आपल्याकडे आकर्षित व्हावेत आणि ते काही प्रमाणात काँग्रेसकडे झालेले सुद्धा आहेत. ते जसे शिवसेनेकडे गेलेत तर त्याच याच्यावर ते काँग्रेसकडे बऱ्याच प्रमाणात उत्तर भारतीय मतं पुन्हा जी भाजपकडे गेली होती मागच्या 2 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत, ते यायला पुन्हा काँग्रेसकडे ते मूळ अशी त्यांचं जे मूळ आहे तिकडे यायला सुरुवात झाली होती. कदाचित काँग्रेस नेतृत्वाने असा विचार केला असेल की उत्तर भारतीय अध्यक्ष ठेवल्यामुळे या मतांना आणखी जोर मिळेल, पण ते तसं दिसलेलं नाहीये. पण आता त्याच्या उलट जर का आपण विचार केला, जर का मराठी आणि मराठा ही जी समीकरणं जी आहेत ती जर भाई जगतापांची नियुक्ती झाली असती तर मग शिवसेनेला किमान डॅमेज तरी झालं असतं. काँग्रेसचा फायदा कितपत होईल हा भाग वेगळा, परंतु यात मूळ आपण जर तरच बोलतोय, कारण अद्याप जी माहिती आहे भाई जगतापांसंदर्भातली ही सूत्रांची माहिती आहे. अद्याप काँग्रेसनं अधिकृतपणे निरुपमांचा राजीनामाही मंजूर केलेला नाही किंवा भाई जगतापांचं नावही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे आत्ता आलेली बातमी ही सूत्रांच्या आधारावरची आहे. भाई जगताप हे 1-2 दिवसामध्ये जाहीर होतील अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि मुळात मी जसं अगोदर पण प्रसन्न बोलत होतो की मुळात काँग्रेसची ही संस्कृती नाही की कुणीतरी राजीनामा द्यावा आणि तडकाफडकी तो काँग्रेसनं स्वीकारावा. काँग्रेस याला योग्य तो वेळ घेते आणि त्यानंतर पुढची निर्णय प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते. आणि त्यामुळे इतक्या तडकाफडकी भाई जगतापांचं नाव जाहीर होईल अशी शक्यता नाही. ते भविष्यात होऊ शकतात, मात्र सध्या तरी तशी तातडीनं अधिकृत घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही.